तर महाशिवरात्री संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। महाशिवरात्री निमित्त 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या कृष्णेश्वर मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। दर्शनासाठी किमान 4 तास लागत असल्यानं नागरिकांसाठी दर्शन रांगेतही उपवासाचा पदार्थ आणि पाण्याची सोय करण्यात आली। कृष्णेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांसाठी बंदी घालण्यात आली। कार्ला इथल्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली। मंदिर प्रशासनानं महाशिवरात्री निमित्त संपूर्ण मंदिराची आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजावट केली। पहाटेपासूनच मंदिर परिसर भक्तांच्या हर हर महादेवच्या गजरानं दुमदुमून गेला। महाशिवरात्री निमित्त अकोलेकरांनी राजाराजेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली। पहाटेपासूनच भाविकांची गर्दी मंदिरात पाहायला मिळाली। शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करून बेलपत्र वाहण्यात आलं। यावेळी शिवभक्तांची मोठी रांग पाहायला मिळाली। पालघरच्या तारापूरमधील तारकेश्वर मंदिरात शिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। या मंदिरामध्ये शिवरात्री निमित्तानं 7 फुटांचं रुद्राक्षाचं शिवलिंग उभारण्यात आलं। या शिवलिंगात तब्बल 31,000 रुद्राक्षांचा वापर केला असून शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी तिथं झालेली आहे। महाशिवरात्री निमित्तानं शहापुरातील शिवमंदिर शिवभक्तांनी फुलून गेले। गंगा गोरजेश्वर देवस्थान भाविकांनी शंकराच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच गर्दी तिथे केली। रात्रीपासूनच मंदिरात बम बम भोलेचा जयघोष सुरू आहे। हजारोंच्या संख्येनं भाविक शंकराच्या दर्शनासाठी येत असल्याचं पाहायला मिळते। गंगा गोरजेश्वर हे पांडवकालीन पुरातन देवस्थान आहे। हापूर, कल्याण, मुरबाड या तिन्ही तालुक्यांच्या सीमेवर वसलेलं काळुदे नदीच्या त्रिवेणी संगम पात्रात निसर्गरम्य अशा वातावरणात अगदी एका टापूवर वसलेलं हे मंदिर आहे। तर साताऱ्यातील क्षेत्र महाबळेश्वरातील स्वयंभू शिवलिंग मंदिरात महाशिवरात्री उत्सवात साजरी होते। सकाळी मंदिरात महाआरती करण्यात आली। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी झालेली दिसून आली। बम बम भोले आणि हर हर महादेवाच्या गजरानं यावेळी संपूर्ण मंदिर परिसर दणाणून गेला। अहिल्यानगरच्या भाळवणीमधील नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त 2 दिवस यात्रा भरली। या यात्रेनिमित्त मंदिरात आकर्षक अशी सजावट केली असून संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली। यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। चला